झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। भावनाताई, अगं इथे काय करते? तिकडे गोंधळ सुरू झालाय। हो आई कुठे आहे? आतमध्ये चल। आई, मला तुला काहीतरी सांगायचंय। काय काय? मला काहीतरी सांगायचंय। अगं तू आधी नमस्कार करून घे जा। आई, मला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय तुला। तू आधी मला सांग, तू जप पूर्ण केलास का? केला? हो केला। मग झालं तर आता देवी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार बघ। आई, तुझ्या आई गळ्यात चांगल्या मुलाच्या हातून मंगळसूत्र पडणार भावना। अगं माझा विश्वास आहे। आई ऐक ना, तू थांब, मी आले। पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा। लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा। काय करू? कसं सांगू आईला काय घडलंय ते? ती बिचारी माझ्या लग्नाची किती आस लावून बसलीये, पण अशात तिला हे कळलं तर किती मोठा धक्का बसेल। नाही, नको। आई तळपली, आग उसळली, ज्योत झळकली आई ग। बंध विनला, भेद शिनला, भाव भिनला आई ग। माळ कवड्याची घातली ग, आग डोळ्यात दाटली ग, कुंकवाचा भरून मळवट ढाक पाळीला। देवी आई, तुझ्या संकेताप्रमाणे मी भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं। आता आम्ही 7 जन्मांसाठी बांधलो गेलो। मला माहितीये की भावना मॅडमना आजवर खूप सहन करावं लागलंय, खूप टोमणे ऐकलेत त्यांनी, पण आता नाही। आता मी त्यांच्या कायम सोबत असेन। इथून पुढे त्यांचा कधीच अपमान होणार नाही आणि सगळेजण त्यांना मानाने वागवतील। ही सगळी जबाबदारी आता माझी, आणि हे सत्य मी लवकरात लवकर त्यांना सांगेन। आजपर्यंत माझ्या लग्नावरून अनेकांनी मला टोमणे मारले। अनेक लोक मला नाही नाही ते बोलले, पण मी कधीच कोणाला काहीच उलटून नाही बोलले। सगळं सहन केलं। आता मात्र या सगळ्याचा कहर झालाय।
माझ्या नकळत माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र कुणी घातलं? माझ्या नशिबाची अशी चेष्टा करून काय मिळालं त्यांना? कोण होता तो माणूस? काय उत्तर देऊ मी सगळ्यांना? कोणी घातलं माझ्या गळ्यात मंगळसूत्र? त्याचे माझ्या आयुष्यावर काय परिणाम होतील याचाही विचार नाही केला त्यांनी. कोण असेल तो भ्याड माणूस? माझंही आता ठरलंय. माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र कुणी बांधलंय हे मला जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत हे मंगळसूत्र मी माझ्या गळ्यातनं काढणार नाही. माझी खात्री आहे माझ्या आजूबाजूलाच असेल. माझ्या गळ्यातलं हे ओझं त्याच्या नजरेसमोर कायम दिसलं पाहिजे त्याला. त्यांनी केलेल्या या भ्याड कृत्याची आठवण त्याला सतत झाली पाहिजे. त्यांनी समोर येऊन माझी माफी जरी मागितली ना, तरीही मी त्याला सोडणार नाही. माझ्याशी अशी जीवघेणी मस्करी करणाऱ्याला मी कधीच माफ करणार नाही. हॅपी लग्न टू यू. हॅपी लग्न सिद्धिराज गाडे पाटील. हॅपी भावना मॅडम टू यू. हॅपी लग्न टू यू. भावना मॅडम, तुम्ही माझ्या समोर नसलात तरी काय झालं. माझ्या मनात, माझ्या विचारात, माझ्या स्वप्नात फक्त तुम्हीच आहात. लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सिद्धिराज. अहो, मलाही तुम्ही खूप आवडता सिद्धिराज. अरे नाही नाही हो भावना मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? अहो असं कसं? नाही नाही, लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज